नागपंचमीला आवर्जून केला जाणारा हा पारंपरिक उंडा पण बनवणं म्हणजे जरा किचकट आणि वेळखाऊ काम. पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं कुकरमध्ये उंडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. मेहनत कमी, सोपी पद्धत आणि चव मात्र अगदी पारंपरिक. तुम्ही इथे बघू शकताय वडीचा आकार, चव आणि रंग इतका अप्रतिम आलेला आहे आणि अगदी सोपी पद्धत कुणीही बनवू शकेल आणि सहज रीतीने या वड्या निघतायत. तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर झालेले आहेत. आणि हा मेन म्हणजे हा गूळ घालून केलेला पदार्थ आहे आणि केशरी रवा जो आपण वापरतो तो आपल्या शरीरासाठी अगदी पौष्टिक असा असतो. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता इथे मी मोठा केशरी रवा वापरलेला आहे. माझ्याकडे हा होता. तुम्हाला जर छोटा याच्यापेक्षा बारीक केशरी रवा भेटतो तो भेटला तर तुम्ही तो वापरू शकताय. हा रवा खूप मोठा असल्यामुळे हा आपण बारीक करून वापरणार आहोत. तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये हा 1 वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. तर आपल्याला हा रवा जो पांढरा रवा असतो आपण शिरा बनवतो त्या पद्धतीनं आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा राहिला तरी हरकत नाही. तर हा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतला आहे आणि एका पॅनमध्ये मी 4 चमचे तूप घातलेलं आहे. हे तूप मी घरी बनवलेलं आहे, घरगुती तूप आहे. तुपाचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनेलवर टाकलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. तर इथे 4 चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला, जास्त तूप घ्यायचं नाही, फक्त 4 चमचे तूप घेऊन याच्यामध्येच आपण हा रवा भाजून घेणार आहोत. तर बारीक केलेला रवा डायरेक्ट मी याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे वडी आपली सुंदर होते. हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय रवा छान भाजलेला आहे, अगदी छान व्यवस्थित आपला रवा बारीक देखील झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ आणि 5 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊ प्लेटीमध्ये काढून. सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप हे फॉलो करून जर उंडा बनवला तर इतका अप्रतिम, अजिबात हा उंडा तुमचा चुकणार नाही. तर ज्या कढईमध्ये मी भाजून घेतलेला आहे रवा त्याच कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचे आहे. आता इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ जरा जास्त गोड असल्यामुळे मी पाऊण वाटी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गोडीनुसार गूळ कमी जास्त करू शकताय. तर हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे, पाक बनवायचा नाही, फक्त विरघळवून मी पाण्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी गरम असल्यामुळे थोडंसं घट्ट गुठळ्या होतात, तर चमच्याने ह्या व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे. कारण हे जे मिश्रण आहे आपल्याला हे थोडंसं घट्ट करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या ज्या मी थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या त्या चमच्याने व्यवस्थित मोडून घेतलेत आणि हे आपल्याला हे रव्याचं जे मिश्रण आहे हे दाटसर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जास्त शिजवून घ्यायचं नाही, फक्त पाणी त्याच्यामधलं आटवून थोडंसं हे मिश्रण घट्ट करून घ्या. 10 ते 12 वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती यामध्ये आपल्याला घालायची आहे. इथे तुम्ही जायफळ घालू शकताय, सुंठ घालू शकताय. मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि खोबरं घातलेलं आहे. तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकताय. मी सुकं खोबरं थोडंसं बारीक असं कट करून घेतलंय. कारण आमच्या गावी या सुकं खोबरं आणि चण्याची डाळ देखील घालतात, पण मी चण्याची डाळ वापरलेली नाही. तुम्ही इथे वापरू शकताय चण्याची डाळ देखील. तर व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर थोडासा कलर छान यावा, डार्क कलर यावा म्हणून मी चिमूटभर हळद वापरलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे, कारण व्यवस्थित असं एवढं घट्ट आपल्याला पाहिजे आहे, जेणेकरून आपल्याला हे ताटामध्ये थापता यावं. तर परत मी पुन्हा ताटामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे, जेणेकरून वडी जी आपली व्यवस्थित निघावी म्हणून अशा पद्धतीनं 2 चमचे तूप मी ताटाला व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. गॅसवरचं मिश्रण आपल्याला ताटामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर मिश्रण झालेलं आहे की आपल्या हाताला देखील ते चिकटत नाही, एवढं छान झालेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर ड्राय फ्रुट्स घालू शकताय, काजू घालू शकताय किंवा चण्याची डाळ देखील घातली तरी देखील चालते. तर मी बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. ते व्यवस्थित वरच्यावर राहू नये म्हणून हाताने मी दाबून घेतलेले आहेत, जेणेकरून ते पडू नये. तर अशा पद्धतीने हे आपल्याला कुकरमध्ये ठेवण्याआधीच याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डायमंड शेपमध्ये करू शकताय. मी चौकोनी शेपमध्ये याला वड्या पाडलेल्या आहेत. तर ह्या अगोदरच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय मी छान चौकोनी वड्या पाडून घेतल्यात. अगदी सुंदर आणि छान आहे आपलं उंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी खाली डाळ भात लावलेला आहे आणि डाळ भातवरती मी
हे ताट ठेवलेलं आहे. तर ताट व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून आतमध्ये पाणी अजिबात जाऊ नये. नाहीतर पाणी गेलं तर मग तुमचा भाताप्रमाणे ते उंडा तयार होईल. तर पाणी अजिबात जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि 3 शिट्टीवरती मी याला शिजवून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतर याला काढून घेतलेले आहे. वड्या पाडलेल्या होत्या त्याच्यामध्येच पुन्हा एकदा सुरेने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर रीतीने आणि व्यवस्थित रीतीने अलगद ह्या अ, वड्या पडतायत. रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या भागातून बघताय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशाच पद्धतीचा उंडा बनवतात का हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.